आज 286व्या जयंतीनिमित्तानं संपूर्ण गोड बंजारा समाज जो आहे, बंजारा समाज पूर्ण भारतवर्षात आहे, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावेळेस या समाजासाठी खूप मोठ्या योजनांचं एक मोठं काय म्हणतो त्याला आपण उपलक्ष या ठिकाणी आणलेलं आहे आणि मला असं वाटतं की ही संधी सर्व गोड बंजारा समाजाने घेतलं पाहिजे आणि आनंदाची गोष्ट आहे की गोड बंजारा समाजाचं पूर्ण महाराष्ट्राचं भवन हे आपल्या नवी मुंबईमध्ये हे सरकार करते। मी सरकारचं धन्यवाद करतो, देवेंद्र फडणवीस साहेबांना आभार व्यक्त करतो की त्यांनी हा निर्णय घेतला। फक्त आमची विनंती आहे की ते होत असताना इथला जो स्थानिक नवी मुंबईचा जो समाज आहे त्या समाजाला त्याच्याबरोबर घ्या, त्यांच्याकडे जबाबदारी द्या, त्यांना हे काम करू द्या जेणेकरून ते लक्ष देतील। शेवटी त्या समाजासाठीच असल्यामुळे ते व्यवस्थित लक्ष देतील आणि मला विश्वास आहे की याच्यातून नवीन चांगला समाज निर्माण होईल आणि हा महाराष्ट्राला एक चांगला संदेश जाईल। मी पुन्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।
चंद्रकांत माळेकर आहे, धनुरंजन शंकर सोना, सुभाष माळेकर, शंकर राठोड, अध्यक्ष शंकर राठोड, नंतर प्रमोद राठोड, नंतर सुरेश चव्हाण, अध्यक्ष शंकर राठोड हे त्रिपुरा भोगीना बाबू महाराज नंतर मधुकर जाधव संस्थापक, सुभाष रबाळे, चंद्रकांत माळेकर, शंकर सोना, गणपत आले, नंतर राजू राठोड, प्रकाश जाधव, आम्ही संतोषवाला सामाजिक संस्थानाचे उपाध्यक्ष होतो, पुलिस किती कोई लगे होता हमको माफ करना को जय जय बापू सेवा बघा कोणी करावा तुम्ही सत्कार करावा गुरु गुरु तुझ्या बघा ते रूमवर आले काय असे नाळे देखील समायवा नाळे मायावर तो असलो नको तो कन्ना को पसरो संतान सतर्क करावा गुरु सोनो पुऱ्या करा यानी गुरु सोनो पुऱ्या करा यानी धर्म विमान के रसोरा सभी माने दृष्टि देवा आगे बचार विचार करावा अगर बगल देश कराओ ठीक है तो सारी मना करावा बड़ा व्यक्ति वाट बताओ मोरले वाले हाथ कराओ पानी हम पर बहुत बताओ कोई किसी कमी से बताओ साइड मारे ठीक बताओ आगे मार खोलू तार से कहानी काय जाता दरबारी पुष्करा जित कर सायो
निरंतर आपला कार्यक्रम जगावरती उठायचा नाही, जगावरती पैशांची आपण गर्दी करत नाही. पहिला पर्सन नंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम कोणी पहिला उठायचा नाही. एकदा तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं बंजारा समाजाच्या वतीनं मी हार्दिक आवाज येत नाही महिलांचा. संत सेवालाल महाराज की धन्यवाद. त्यानंतर संगीताताई म्हात्रे मॅडम त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे प्रकाशजी जाधव त्यांचा सन्मान करतील. नवी मुंबई बंजारा समाज संस्था त्यांचा या ठिकाणी सन्मान होते, त्याने श्री प्रभू. त्यानंतर डॉक्टर महेश्वरी यांचा सन्मान. त्याचप्रमाणे आमचे भोसले साहेब यांचा सेवालाल महाराजांचं जे पुण्य कार्य जे आहे ते संपूर्ण विश्वाला माहीत. आणि म्हणून या ठिकाणी आता मला चव्हाण प्रभूजी, मी ठाण्यावरून सुरुवात केली. कुठून सुरुवात केली? ठाणा, कळवा असं विटावा करत दिघा, मग कळवली, मग आपण पुढे आलो श्रमिक नगर, मग असं करत उपर खेळणारे आता 3 टाकेले जायचं. माझं म्हणणं 112 वॉर्ड आहेत, 111 वॉर्ड, 111च्या 111 जयंत्या व्हायला पाहिजे. प्रत्येक वॉर्डमध्ये एक सेवालाल महाराजांची जयंती. हा अधिकार आहे आपल्या लोकांचा. आणि मी आता प्रभू चव्हाणांना सांगतो की महाराष्ट्र सरकारनं मागच्या 5 वर्षाच्या मध्ये घेतलेला सर्वात मोठा निर्णय काय तुम्हाला माहिती आहे का? बरेच निर्णय घेतले, पण नवी मुंबईच्या या पुण्यभूमीमध्ये आपल्या समाजासाठी एक मोठं भवन बनवायचा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे, आता मी प्रभू चव्हाणांनी सांगितलं की या नवी मुंबईची लोक काय असतील की नाही त्याच्यावर. प्रभू चव्हाण जर बिल्डिंग बनवत असणार, प्रभू चव्हाण फुटपाथवर रेलिंग लावत असणार, तर आम्हाला असं म्हणायचं आहे की प्रभू चव्हाणांनी ती बिल्डिंग बनवली पाहिजे, ती रेलिंग पण तुम्ही लावली पाहिजे. कारण समाजासाठी काम करण्याची संधी आपल्याला मिळाली पाहिजे. आणि मला विश्वास आहे, तुम्हाला माहिती का नाही, शिर्डीला आपल्या समाजाला मोठा प्लॉट मिळाला आहे. तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्र सरकारमध्ये सर्वात मोठा निर्णय घेतला, सर्वात मोठा खंड आपल्या समाजाचे मुलं मुली जे पुढे IAS होणार, IPS होणार, आमच्या माता भगिनी तिकडे आपला सेवा देणार, मोठं त्या ठिकाणी भवन निर्माण होतं. ती जागा पण सरकारनं फुकट दिली, बांधकाम पण सरकार करून देणार आहे. आणि ते आहे कुठे? आपल्या नवी मुंबईत. त्याच्यावर आपल्या लोकांचा अधिकार आहे का नाही? पूर्ण महाराष्ट्राचा अधिकार आहे. आणि म्हणून नाईक साहेबांनी एक पत्र द्या, या भवनाचं जबाबदारी आम्ही घेतो. आमच्या समाजासाठी असलेली जागा आम्ही बांधकाम करताना आम्हाला विश्वासात घ्या,
सर्व समाजासाठी आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या जेवढ्या आपल्या समाजातील लोक आहेत त्यांच्यासाठी, आणि म्हणून हा चांगला मान आपल्या नवीन मिळाला. वरती किती प्रेम आहे ते आपण ह्या आपल्या उपस्थितीतून त्या ठिकाणी आपण दाखवून दिलं. त्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीनं मी आपलं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी आभाराचं काम राठोड साहेब करतील, त्याला विनंती करतो. सामाजिक संस्था नवी मुंबईच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. हाँ लगा लो भैया, वो नेट लगा दो दवाखाने का असं. हाँ गलत मत करो, बस होते हैं. नमस्कार, मी डॉक्टर माहेश्वरी. आज आम्ही या संत सेवालाल सामाजिक संस्था 286 वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. याच्यामध्ये बऱ्याचशा या लोकांनी सहभाग घेतला आणि त्यांनी त्याचा पुरेपूर लाभ उठवला. आम्हाला आता या एवढीच विनंती आहे की आरोग्यानिमित्त जेवढंही जमेल तेवढं सगळ्यांनी आपली आरोग्याची काळजी घ्यावी, आणि त्या दरम्यान काही त्याच्याशी संबंधित काही जर त्यांच्या काही समस्या असतील तर त्या आमच्या या सेवालाल समितीबद्दल येऊन त्यांनी संपर्क साधावा. म्हणजे मी आता सध्या जे वातावरण आहे, सध्या जे पोल्युटेड जे वातावरण आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी शक्य तितकं पाणी गाळून उकळून घ्यावे, आणि श्वसन संस्थेचे आजार जास्त वाढत असल्याने शक्य तितकं त्यांनी लांब राहून जेवढं जमेल तेवढं स्वतःची काळजी घ्यावी, आणि हात व्यवस्थित नेहमी साबणाने किंवा सॅनिटाईज करावे, आणि शक्य तितक्या काळजी घ्यावी. मी मधुकर जाधव, संस्थापक अध्यक्ष. मी मंडळाला ही शुभेच्छा देतो की ह्या मंडळाने आज छोटेसे कार्यक्रम घेत आज गार्डनमध्ये 8 वर्ष होत आले तरी पण कार्यक्रम एवढं जोरात घेतलेला आहे. आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ पण घेतलेला आहे. आमचे खासदार संजीवजी नाईक साहेब हे पण उपस्थिती दिल्याबद्दल त्यांचे पण आभार व्यक्त करतो, आणि सेवालाल जयंती 286 ही कंटिन्यू पूर्ण चालू ठेवीन हेच मान्य करतो. जय सेवालाल. आज आमची 286वा जयंती. बंजारा समाज पहला सा हमने छोटा सा घर से हम लोग ने चालू किया था. जयंती सेवालाल की जयंती इतनी अपनी कैपेसिटी नहीं थी, फिर परंतु हमारा जाति संबंध का साल में एक बार जयंती आता है, इसलिए हम गली गली से लेके सब अधिकारी पदाधिकारी लोग को घर तक अपना पहचान पहुँच किया, और आज 8 साल से हमने शुरुआत किया है. आज 8वां साल. मनोकामना सबका लोगों का अभिवंदन करता हूँ, और मेरा बंजारा समाज का और संजू नायक साहब का और बाकी हमारा मित्र अन्नाब साहब पाटिल एसोसिएशन, उनका ग्रुप से अपना सेक्टर 8 और 7, 5, 7 ये पर्स एरिया में हमने कार्यक्रम किया है. लेकिन हमको यही लाभ मिल रहा है. हमने जो मेहनत किया है वो फल हमको साल भर में मिल रहा है. लेकिन भगवान का दया से आज संत सेवालाल सामाजिक संस्था, मैं शंकर राठौड़ अध्यक्ष, मधुकर जाधव संत सेवालाल सामाजिक अध्यक्ष, प्रकाश जाधव उपाध्यक्ष, ये सब बाकी अपना मित्र और ये यात्रा में काम करने वाले लोग, सबका हाथ भर लगा, मेहनत लगा और अच्छे से अपना कार्यक्रम
पार पड़ा। बोलने का उद्देश्य ये है, बंजारा समाज को आज बड़े बड़े नेता मंत्री आज हमारा जो काम किया है, हमारा पोच पावती उन तक जाना चाहिए और हमारा बंजारा समाज को ऊपर लाना चाहिए। क्यों? अड़ी अड़चन में गरीब संसार का बंजारा समाज है, कोई बिल्डिंग खाता का काम कर रहा है, कोई भिखारी का काम कर रहा है, किसके ऊपर क्या जुल्म हो रहा है, किसके ऊपर क्या हो रहा है, हर एक एरिया में हमने कंट्रीब्यूट करता है। उधर जाके जो भी है मिलाने का काम करता है, जो भी केस हो, कुछ भी क्या हो, हमको सब देखभाल करने का हमारा हुक्म भगवान ने आशीर्वाद दिया है। हम लोग हर चीज़ में महिला बचत कट हमने कम से कम बंजारा समाज में हर एक एरिया में 2 3 बचत कट खोला। सेक्टर 5 में JM में महिला बचत खोला, बाकी का 7 में खोला। ऐसा ये अपना कुछ कार्यक्रम शुरुआत हुआ, इसलिए हमारा आज बंजारा समाज का मेलवा आज भव्य दिवसे एकदम मजकूर से हो रहा है। और मेरा कहना है, हमारे में इधर में कोई नहीं है, क्योंकि बंजारा समाज बोलनी नहीं है, मराठा समाज अपना है, मराठा समाज अपना है, कौन सी जात भाई का इधर भेद नहीं है। आज 10 साल से कार्यक्रम कर रहा है शंकर राठौड़ जी, हमारा हर साल होता है। तो ये कार्यक्रम बहुत अच्छा लग रहा है सबको, और सब जमा हुआ है, सबसे हम लोग को सब अच्छा लग रहा है, हमको खुशी हुआ है बस। संत सेवालाल संस्था धर्मगुरू रामराव महाराज यांच्या मध्येने आज 15 फेब्रुवारी त्यांची जयंती स्वीकार केली जाते आणि आमच्या ह्या श्री शंकर राठोड साहेब 10 वर्षापासून त्यांनी ही जयंती चालू केली आणि बंजारा समाजासाठी त्यांनी नेहमी ते धडपडतात। काही छोटा कार्यक्रम असलं का, साधा गणेश उत्सव असलं किंवा कोणतेही आमच्या छोट्या मोठ्या कार्यक्रम असला तरी ते धडपडतात। त्यांच्या बंजारा समाजासाठी ते खूप धडपडतात, त्यांच्या लोकांसाठी ते फार फार कष्ट घेतात। लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही ते सहकार्य करतात आणि मी त्यांच्या मार्गाने त्यांच्याच हातामध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो आणि आज मी 20-25 वर्षापासून बघत येते। त्यांचा जो कष्ट त्यांनी जो केला आमच्या समाजासाठी, खूप काही करतात, कोणाला सगळ्यांनाही मार्गदर्शन दाखवतात आणि त्यांच्या नेतृत्वाने आम्ही सगळे त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळतं। हे मी त्यांचं सहकार्य करते। त्यांनी मला मान दिला आणि बंजारा समाजाच्या ह्या जयंतीला बोलवलं म्हणून मी त्यांचं अधिक अभिनंदन करते आणि आदर व्यक्त करते। त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना पण मी अभिनंदन आणि त्यांचं मी स्वीकार करते। मी भाग्यश्री मधुकर जाधव बोल रही हूँ। संत सेवालाल महाराजर जयंती निमित्त दरवर्षी कार्यक्रम आयोजित करायचा। संत सेवालाल महाराजर जयंती मोठे उत्सव करायचा आणि महिला बहिणीसाठी पण खूप मोठा कार्यक्रम करायचा आणि असंच कार्यक्रम दरवर्षी करू आईज इच्छाचं सेवालाल महाराज सद्गुरू सेवालाल महाराजर कृपा रेवळू हीच नम्र विनंतीचं हीच जगदंबाई आडी सुखी रकाणू आणि संत सेवालाल महाराज हम कृपा सतत रेणु हमार माथे पर हीच हमारा हाथ जोड़न विनंती नम्र विनंती सर।